राज्यात कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव, आखाती देशातील युद्ध, निसर्गाचा प्रकोप आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुरता अडचणीत आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत शेतकरी एल्गार आंदोलन पुकारलं। आमदार रोहित पवार आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आणि नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारच्या शेतविरोधी धोरणाचा तीव्र निषेध केला। आज शेतकरी स्वतःली कष्टाली पिकवलेला जो काही कांदा आहे, कुठेतरी 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, काही शेतकऱ्याला तर 1 रुपये अशा पद्धतीने जर भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च हा कमीत कमी किलोला 20 रुपयापेक्षा जास्त आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही 12.5 रुपयाली कांदा खरेदी करू, तो सुद्धा 2 लाख टन, म्हणजे रब्बीचा कांदा आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 70 लाख टन कांदा बनतो आणि 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडनं घेणार तर घेणार, पण तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा आमच्या शेतकऱ्याचे रेट वाढणार नाही। शेवटी शेतकऱ्यासाठी आपल्याला लढावं तर लागतं। शेतकऱ्यावर अडचण आली आहे, पण दुर्दैवाने सरकारमधल्या लोकांचं या शेतकऱ्याकडे लक्ष नाही। इलेक्शनच्या आधी आश्वासने मात्र या शेतकऱ्याला त्या ठिकाणी सरकारच्या नेत्यांनी दिली, पण इलेक्शन झाल्यानंतर शेतकऱ्याला मात्र हे सरकार विसरलं असं आपल्याला म्हणावं लागेल। आज लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन करण्यापाठीमागची भूमिका की आज कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलंय, परंतु शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही, सरकार याकडे लक्ष देत नाही। आम्ही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करतो। अत्यंत भयानक परिस्थिती कांदा उत्पादकांची सुरू झालेली, जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा निघणं या ठिकाणी कठीण झालेले आहे आणि म्हणून केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन केलेले आहे। कांद्याचा भाव जाहीर करायला पाहिजे। हमी भाव शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था या सरकारने केलेली आहे। उत्पन्नाचा खर्च सुद्धा निघत नाही आणि म्हणून कांद्याला हमी भाव जाहीर करावा। 700-800 रुपयात काहीच परवडत नाही, म्हणून हमी भावाचे 1200 रुपये काहीच नाही, क्विंटल मागे 2000 रुपये तरी द्यायला पाहिजे कमीत कमी, तरी तेव्हा खर्च सुटन, नाहीतर बाकी काही सुटायचं नाही खर्च। छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेनं कांदा प्रश्नी आंदोलन केलंय। कांदा उत्पादकांसाठी समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्यात आलं। टायर जाळून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। कांद्याला योग्य भाव मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात कांदा उत्पादकांसाठी आंदोलन करण्यात आलं। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य तो भाव देण्यात यावा यासाठी सरकारनं लागू केलेली इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अनेक अधिकारी असतील। नाफेडनं कांद्याला 12.5 रुपये प्रति किलो दर घोषित केल्याच्या निषेधार्थ आमदार रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। कांद्याला किमान 30 रुपये प्रति किलो दर मिळावा अशी मागणी करत त्यांनी लासलगावमध्ये आंदोलनाची घोषणा केली। या मागणीसाठी आता 26 मे रोजी चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे।